कृष्ण वासुदेव झाडोकार एका शेतकऱ्या शेतात आलेला यांनी आपल्या केळीच्या पिकावर काय वापरलं हे आपण ऐकून घेऊ. आपलं पूर्ण नाव? शालिग्राम रामकृष्ण मानकर, राहणार राणा खंडाळा. बरं. मानकर साहेब, आपण या केळीवर काय काय वापरलं? हे मल्टीप्लाय खत वापरलेलं आहे. बरं. मल्टीप्लायर वापरल्यानंतर तुमच्या केळीमध्ये काय फरक दिसते तुम्हाला? घडाची सहित हा. मस्त फण्या 15-20 फणे आहेत. 15-20 फणे आहेत. बुंदाही चांगला आहे. बरं बरं. हम्म. आणि खर्च? खर्च कमीत कमी खर्च आहे. कमी खर्चात तुमचं उत्पन्न म्हणजे- वाढून भेटेल. हो. आणि लोकांच्या केळी सध्या कंडिशनला कसे आहेत? याच्यापेक्षा कमी आहेत. याच्यापेक्षा कमी आहेत. हा, आपल्या म्हणजे घडाची रास म्हणजे घड मोठाले घड पडलेले आहे. बरं बरं. हम्म. आणि तुम्ही किती खोड आहे तुमचं पूर्ण? 4000 खोड आहे. 4000ला आतापर्यंत किती दिलं? 4000ला 20 किलो दिलं. जे आहे तेच सांगा. म्हणजे पहिले 10 घेतलं होतं. हां. आणि पहिले याच्यात सोडलं होतं ड्रिंचिंग बिचिंग केल्या त्या काही. बरं बरं. हम्म. आणि त्या 20 किलोचा खर्च तुम्हाला 7.5 आणि 7.5 15,000 आहे. 15,000. 15,000 तुमची माती कशी नरम झालेली आहे की हार्ड हे आहे? भुसभुस झाली एकदम अशी. भुसभुशीत झाली. हम्म. बरं, याच्यातून शेतकऱ्याला काय सांगणार तुम्ही मल्टीप्लायर बद्दल? शेतकऱ्याला आम्ही सांगू बा, हेच मल्टीप्लाय कमीचा ते मल्टीप्लायचं हे होते हां खताचं. हां. तर मस्तपैकी जमीन भुसभुस करते आणि पिकातही वाढ होते. बरं, कुठल्या कुठल्या पिकाला आपण वापरलं हे? हे केळीला वापरलं, हरभऱ्याला वापरलं. हरभऱ्याचे काय रिझल्ट आहेत? हरभऱ्याला एकरी 10-12 लागले. गहू? गहू एकरी 17-18 झाले. ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.